काय करावं बाय, काम गावरलंय का नाही काय माहिती. तर घरी जाऊन परत काम पडतंय का काय. अरे अलका, अरे बाई काय चाललं ते? आबा हा इथं का थांबलंय? थांबलोय, तुझीच गाठ घ्यायची ती. पण बरं आला तर मी तुझ्या घराकडे जाणार होतो, पण तू बरी झाली वाटत भेटली. काय तुझीच गाठ काय घ्यायची. काय काय काम असं होतं अलका, हं, तुझ्या आलं जाणार ते वरली आळीची सको आहे ना, हं. ती माझ्या जोडवायची कुरकुर करीत होती. काय ती मधल्या आळीची गंगू आहे ना, हं. ती बी व्हायची थोडी कुरकुर करीत होती. ह्या आळे बाया भेटल्या ना मला, मला हाक मारतात, आबा काय चाललंय? मग मी त्यांच्याजवळ बिचारीजवळ थांबतो. पण ती आहे ना व्हायची थोडं माझ्या कानात काहीतरी सांगत गुणगुण. काय आलं का ना असं गुणगुण. होय अलका, ते सोनू वांझुटी आहे काय? हा वांझुटी आहे. मला संध्या बाया ही सांगतात वांझुटी आहे काय, मग सून नातवंड नाही काय नाही वाटतं. तर काय करायचं? मी तरी काय करणार? तू नाही काय करणार बाई, मला माहिती आहे तुझ्या हातात नाही काही. पण आता तुला सांगतो, उद्या परदेशी गरम सभा आहे. सरपंचांनी कोतवालाला काय सांगितलं की अलकाला सोडून संध्याला सब बोलवा गरम सभाला. हा अलकाला बोलू नका, ती का? वांझुटी आहे, तिची सून वांझुटी आहे, तिला काय बोलू नका. की त्या याचा टेळा आहे परवा 2 दिवसांनी त्या माणसाने सांगितलं, त्या अलकाला काय बोलू नका, टेळ्याला तिला काय बोलू नका, ती सून वांझुटी. असं काय? प्रत्येक जण माणसं जर तुला गावाच्याच बाहेर फिकीत असत्या तर करायचं काय? म्हणून मी काय सांगतो, या 2-4 बायांनी माय ना सकाळी डोकं खाल्लं, आबा त्या अलकाचा असा आहे आणि तिच्या संग काय बोलू नका, म्हणून मी आवराजून त्याला नाही माहिती असं आणि ते पण आता त्याला मी तरी काय करू? पुरी मिळत नाही, हिला पोर होत नाही, आता माझं काय करू मी? एक काम करणार का, मला काय म्हणायचंय, हिला दे सोडून. हा हिला दे सोडून. ही काय वांझुटीची, हिला काय लेकरून बाळ खाणार आणि तिच्या पायी तुझं आहे ना आयुष्य बरबाद व्हायला बघा लागलंय. की पोरगी एखादी. आलं का? पुरीला पण तोटा गेलेला आहे, त्या भावाचीच कर. अहो ते देईल का? देईन भावाची नाही देईन. भावानी एक काम कर, भावाला म्हणा मी अर्ध्या इष्टकेत उभी राहील. नाही मुलगी दिली मी अर्ध्या इष्टकेत उभी राहील, अर्धी इष्टक मी काढीन म्हणावं. बोलून बघू काय? हा बोलून बघन, भावाची पोरगी कर. आलं का ना? तसंच करते बाई, मला बी लय वैताग आलाय. हा 4 वर्ष झालं पोर नाही बाळ नाही, एवढ्या इष्टटीला आहे का कोण? आहे का कोण? आणि गावात किंमत राहिली नाही ना त्या पोरीमुळे. तुला गावात किंमत आहे का? बाय आता मी पोरगा आलं की भांडणच काढणार. हा मग तेच मी म्हणतो, भावाची पोरगी करा. आणि भाऊ नाही म्हणला ना, म्हणा मी अर्धी इष्टक घेणार ती. चालते. हा आता माझ्या डोक्यात बरोबर तुम्ही घातलंय. आणि मला परत सांग. हा, हा, हा. जा, बाई जा जा. काय करावं बाई? नारायण नारायण नारायण. हिला काय लेकरून बाळ खाणार आणि तिच्या पायी तुझं आहे ना आयुष्य बरबाद व्हायला लागलं. बघा की पोरगी एखादी. सुमे, अगं ए सुमे, ये की लवकर बाहेर. काय करते घरात? डोक्याला काप, लय तापे ताडाना गोडाची. ये लवकर. आले आले. काय नको तुझं पाणी, मला फेक तिकडं जाळ होऊ दे त्या पाण्याचा. इथं तिथं जाते, तोंड दाखवाय जागा नाही. पुत्री कुठली, साऱ्या माझ्या संसाराचं वाटोळ केलं. हा आता पण मी काय केलं? काय केलं? अगं गावात जायचं, तोंड दाखवाय जागा नाही राहिली. जे ते रस्त्यात सुद्धा बोलत आहे. हा हाय का तुला? 4 वर्ष झालं. अगं या इष्टटीला वारस. अहो बाया तोंड बोलणाऱ्या बाया माझ्या संग बोला की ही जी सुनवान जुटी आहे, हा माझी बी सावली पडू द्याय ना कुठं. आता पण माझी काही चुकी आहे. तुझी चुकीचं मला घेणं देणं नाही. लवकर तुझी सुटकेस भरून निघ माझ्या घराच्या बाहेर. आता पण दैद रे, किती वेळा तुला सांगितलं, अगं दवाखाना बघ, हे बघ ते बघ. वर्षानुवर्ष वायाला चाललंय. आणि गावातली लोक मला नुसती बोलत आहेत, माझ्या मैत्रिणी बोलत आहेत. आलं गेलेला आता आबा मला बोलला तर हा तुला काय अकल आहे का नाही? तू निघच. माझं पोर यायच्यात, माझा गणू यायच्यात. तुझं तोंड काळ कर आणि माझ्या घरात अजिबात येऊ नको. पहिले बाहेर निघ. आता निपुत्रे.
अरे काय झालंय आज कुणीतरी रुसलंय वाटत हा काय झालं काही नाही. काय झालं असं का तोंडचे ना इकडे बघ काय झालं काय झालं सांगशील का नाही काय झालं असं काय झालं डोळ्यात पाणी का आलंय तुझ्या काय झालं सांग मी आई कधी होणार आहे हो? काय वेळेवाने प्रश्न विचारतेस हा काय झालं मला सांग काय झालं आज आई खूप रागात होत्या आणि मला त्या वाळकुटे म्हणाल्या आणि त्यांचं तरी कुठं चुकतंय हो? 4 वर्ष झालेत आपल्या लग्नाला. सगळे तर प्रयत्न केले. अगं मला सांग आपल्या काय हातात आहे का मला सांग बरं हा देव द्यायचं तेव्हा दिलंच ना आणि आपण काय प्रयत्न केले नाहीत का हा आपण देव केले दवाखाने केले सगळं केलं ना कशाला तू एवढं विचार करत बसते अगं तू जेवढा त्याच्याविषयी विचार करशील ना तेवढं तुला जास्त त्रास होईल हा घरात कामात लक्ष द्यायचं नाही ते विचार कर दिवसभर रडत बसून कसं चालेल बरं हा पण आईंचं पण कुठे चुकतंय हो? त्यांना पण वाटतं ना घरात छोटं नातवंड असावं त्यांच्या वांगा खाद्य खेळावं आणि मी त्यांचे एक स्वप्न पूर्ण नाही करू शकत. अगं बाई आपल्या हातात आहे का काय मला सांग बरं तू काय तर काय विचार करत बसते बरं तू हा आणि मग आईचाच प्रॉब्लेम आहे ना मी बोलू का आईशी हा बोलू का मी आईशी हा हॅलो दाद्या कुठं आहे रे हा तालुक्याला गेला नाही ना अजून आता चाललंय ना मग असं कर ना माझ्याकडनं ये पहिला आणि मग जा लवकर ये काम आहे माझं नाही पहिला इकडून ये बाबा लवकर लय अर्जंट काम आहे. ये तू गप बाबा आय काय बोललीस तू हिला हा गो बाई ही गेली नाही वय वांजुटी ही वांजुटी अजून हिचाच आहे आय काय वाजोटी बोलते मला सांग बरं तू बरं वाटतं का ते वाजोटी बोल अरे बरं वाटतंय का म्हणजे तुला बरं नाही वाटत पण मला कसं वाटतंय सारं गाव मला नाव ठेवत हा हाय का हिला परबाळ अगं होईल की मला काय घेणं नाही तुझं पहिलं हिला घराच्या बाहेर काढ मी तिला मगाचीच सुटकेस भरायला लावली आणि अजून इथंच गाडली का वांजुटी हा तू कशाला सारखं वाजोटी बोलते मला काय कळत नाही अगं होईल ना आजचं उद्या पोर त्यात काय ते तिचा दोष आहे का म्हणजे तू तिच्याकडनं बोलायला लागला का तुला ती प्यारी आहे का तुला आई प्यारी नाही का बघ आहे मी तुला पहिलं सांगतो मी नाही तिला घराच्या बाहेर काढू शकत मग असं कर हा. तिला ठेव मी मरते मरून जाते काय आत्या असं काय बोलताय मला जगायचंच नाही मला लोकांचं ऐकायचंच नाही आत्या असं नका बोलू तुम्ही. तू आमच्या दोघांचं भांडण माय लेकराचं तू लावलंय मला पोरग पाहिजे 4 वर्ष झालंय तू माझ्या जवळ येऊ नको पेट तिकडं अहो आत्या हो तिकडं आता त्या मला काय म्हणू नको तू पहिला रस्त्यावर धर तू अगं पण आई अगं माझा जीव आहे त्याच्यावर तू असं कसं तिला घराच्या बाहेर काढते अरे तुझ्या जीवाचं बघतो सगळं मला सारं गाव नाव ठेवतंय हिला अजून पोरवायला वांजुटी द्या हाकलून अगं आय तुला कळतं का त्यानं माझ्यासाठी घरदार सोडलंय अगं सगळ्यांना सोडून आपल्या इथं आली तू असं कसं बोलतेस म्हणजे बरं तुला आता तिचा पुळका यायला लागला वय तुला आई दिसना अरे आपल्या घराला या इष्टटीला एखादं पोरबाप एवढंच माझं भांडण आहे तिच्या कोण बोलतो ती पाहिजे तुला का मी पाहिजे सांग अगं आहे मी तुला स्पष्ट मी नाही तिला सोडू शकत मी तुला पहिलंच सांगतोय मग आताच्या आता मी मरते आता तुझ्या द्या मी आत्या असं- जीवच राहत नाही आता. अहो ऐका आई एकच असते आई परत भेटत नाही तुम्ही आई म्हणून तसं करा मी जाते तुम्ही आई सांगत तसं करा आत्या येते मी लगेच हाल गणू माघारी फिर पुढे जाऊ नको
आय आले बाबा आली. बघ काय आणलंय. आल्याची गेल्याची मेल्याची नजर नाही लागू दे रे देवा, आणि मला नातू लवकर ये. आत्या आत्या काय ग बाई, आत्या मला तहान लागली. मग काय करू पाणी घेऊन ये ना जरा. मी? मग माझ्यासाठी तुम्ही पाणी नाही आणणार? बरं आणते आण. थंड पाणी हा. गरम होत. आत्या मला खूप गरम होत आहे. मग तांदळाला द्या. तू उठून लाव की. मी लावू? अगं बाई बाई बाई, काय दुखतोय? दुखतंय. बरं थांब मी. थकले बाई. तरी कुठं लय वेळा झालं काम नाही सांगितलं तिला. आत्या आत्या आले का? काय ग बाई? आत्या माझे पाय खूप दुखतायत. मग मी काय करू? दाबून द्या ना. नातू पाहिजे ना तुम्हाला? हा. हा दाबून द्या, नाहीतर मी जाते बघा. नाही नाही दाब. तुझं दुखतंय ना? किती भारी वाटतंय. हम्म. अशीच सासू मिळाली पाहिजे सगळ्यांना. दाबा. छी 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 छी. आत्या काय ग? इकडे या. काय झालं? काय हे पाणी दिसत नाही तुम्हाला? अगं मग तुम्हाला सारखंच काय काम सांगती? पुसून घ्या ते बरं, नाहीतर मी जाऊ का घरी? नको बाई, तुझा पाय घसरेल बाई, पुसते. घसरून पडशील. झालं, जा सावकाश. आता हे कोण आवरणार? आत्या काय ग? साड्या कशा आहेत? छान आहे. बरं एवढं घडी काढून ठेवा. मीच किती काम सांगते मला. लय झालं तुमचं. नातू पाहिजे ना तुम्हाला? बाई नातूच्या नादात माझा तू मोलकरीनच करून ठेवली. सर्व बाजूला नातू नातू. काय कपडे तिला तिचे तिला ठेवता येत नाही का? काय बाई पस्तावा. हे करा ते करा, फरशी पुसा. बाया माझी पहिली सून चांगली होती. काय केलं बाया मी वाटलं चांगलं हे असं भोगावं लागतंय. मरू दे तिकडं. बाय 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 बाय, आता माझं असं डोकं चिडलंय ना. मी ना आता हिला घरातनं बाहेर काढल्याशिवाय राहणार. काय बी होऊ दे माझं गणू आया? येऊ दे. अका फिरायला चालली का काय तू? अरे गणू बरं झालं तो आला. तुझी लई वाट बघत होते. अरे बाबा मला काय काय काम सांगते, मी मोल करीन झाले. काय कर पाहिलं तिला बाहेर काढ. अग कोणाला काढू बाहेर? अरे ते तुझ्या बायकोला. अरे चांगली नाही ती पोरगी. तिला पहिली बाहेर हाकल. अग पण आता काय महिना झालाय का? आज पहिलाच तर दिवस आहे. तू आताच माझी बायको बाहेर काढायला लागलीस होय? मला काय घेणं नाही, तिला पहिली घराच्या बाहेर अगं काढ. पण मला असं पोर कसं होते रे मग? अरे तुला जाऊ दे मरू दे. तुला काय सांगू, फरशी पुसायला लावती, झाडून घ्यायला लावती, तुला सांगते भांडी घासायला लावती. काय काय काम सांगती. मी नुसते तुझी वाट बघत होते. मला काय घेणं नाही, तिला बाहेर काढ बाबा. बघा आता मी तिच्यावर लगीन केलंय. मी नाही तिला आता घराच्या बाहेर काढू शकत. अरे असं म्हणू नको. काय तमाशा लावलाय हा? घरातली कामं कोण करणार? ते कपडे वाळत घालायचे राहिलेत, ते भांडी घासायचे राहिलेत, फरशी नाही पुसली अजून. कोण करणार आहे? बघ गोनू, तू असताना मला कशी बोलती, आणि तू नव्हता. बापरे बापरे, हिने मला मोलकरीनच केली. तुझ्या पाया पडते, पण हिला घालो. अगं आय, मी काय हिला सोडत नसतो.
अगं कसली सुंदर आहे, अगं कसली गोरी गोरी गुबगुबीत आहे बघ की. अगं मी नाही हिला सोडत, आता ही मला लय आवडली बघ. नको नको गणू, असं बोलू नको. मी चुकले, तुझ्या संसाराचं वाटोळं मी केलं. गणू तुझ्या हात जोडते बाबा. माझी पहिली सून मला चहाचं कप आणून द्यायची, काय काय मला ती माझं हे करायची, पण मी तिला घराच्या बाहेर काढले, हेच पाप केलं. मी तुझ्या पाया पडते, माझी लक्ष्मी घेऊन ये. अगं आहे, अगं तू कशाला हात जोडतेस? अगं तू आई आहेस, आम्ही तुझ्या पाया पडलं पाहिजे. पण तुला एक सांगू का, आम्ही लग्न नाही केलं बघ. अगं हे फक्त एक नाटक होतं. अगं फक्त आम्हाला तुला समजून दाखवायचं होतं की बाळ होणं न होणं स्त्रीच्या हातात नसतं ग. अगं काय बाळ झालं म्हणजेच काय ती स्त्री असते का? अगं तसं नसतं ग. अगं प्रॉब्लेम काय माझ्यात पण असू शकतो, पण तू कधी आम्हाला विचारलंयस का? आम्ही अगं दवाखाने केले, सगळं केलं आम्ही, पण अगं तिचा काय दोष आहे मला सांग. आणि तुला खरं सांगू का, मी तिच्याशिवाय कुठल्याच मुलीकडे बघितलं नाही बघ. आणि एक स्त्रीला समजू शकते ग. अगं हीच गोष्ट जेव्हा मी हिला सांगितली ना, तेव्हा ही मला साथ द्यायला तयार झाली. आणि आम्ही खोटं खोटं बायको बनून तुझ्या समोर आलो. फक्त तुला आम्हाला समजून सांगायचं होतं ग की एका स्त्रीला समजून बघितलं पाहिजे का. आम्ही काय अगं दिवसभर कामाला बाहेर जाणार, तुम्ही दोघेच घरामध्ये असणार. हा, तुम्ही एकमेकीला सांभाळून घेतलं तर आयुष्य कसं चांगलं होतं बघ. आणि मुलांचं काय ग, अगं आपण दत्तक घेतलं तरी त्याला लळा लावता येतो. अगं प्रेम मनातून आलं ना तर सगळं काही व्यवस्थित होतं. का पोटातून आलेल्याच पोराला काय प्रेम होतं असं काही नसतं ग. अरे माझी चूक मला कळाली. आत्या, मला खरंच माफ करा. मी तुम्हाला खूप त्रास दिला, तुमच्याकडून भांडी घासून घेतली, फरशी पुसायला सांगितली, भरपूर सारा त्रास दिला. हे फक्त या गोष्टींमुळेच सांगितलं. माझ्या लेकीला तू घेऊन ये लेकीला अगं पण मी नाही आणायला जाणार बघ. ना. अगं ते तुझ्या आवाजासाठी थांबले, तू आवाज दे लगेच येऊन ती. आली. हा अगं सुनबाई, सुनबाई माझं चुकलं ग बाई, मला माफ कर. मित्रांनो, घराला घर पण तेव्हाच येतं जेव्हा एक स्त्री एका स्त्रीला समजून घेते. नातं जपायचं असेल तर एकमेकांना समजून घ्या.